कीर्तनकारांना आई वडील सांभाळा हे सांगणं याच्यासारखं मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही की आम्ही तुम्हाला सांगावं तुम्ही तुमचे आईबाप सांभाळा. एवढं ज्ञान आपल्या प्रत्येकाला आहेच की. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा पोरीची हाक ऐकून तिचा दूध भात खायला विटेवरच्या मालकाकडनं परवानगी काढून येतात आणि पाषाणाच्या नंदीला दूध सांगून तिचा दूध भात स्वतःच्या हाताने खातात, कारण हृदय बापाचं आहे. जगद्गुरु जरी असले त्यांनाही स्वतःच्या पोरीच्या डोळ्यातले पाणी सहन झालं नाही. हे कायम लक्षात ठेवा. विठेवरचा मालकही कृष्णावतारामध्ये वसुदेवासाठी आणि नंदराजासाठी रडतोच. विठेवरचा मालक आहे पण रडतो. दशरथ राजाचं वचन विठेवरचा मालक राम अवतारात पाळतोच. 14 वर्ष वनवास बापाच्या एका शब्दासाठी. शास्त्र आहे ते आपलं. कारण पोराला मारणारा बाप दिसतो, मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे हळूच आईला विचारणारा बाप आजपर्यंत कोणाला दिसला नाही. तो दाखवत नाही, कारण त्याला एक कठोर बाजू सांभाळायची असते. कारण दोन्ही घरात मृदू असेल तर लेकरं योग्य मार्गावर जातील याची चिंता असते. तुम्हीच मला विचार करून सांगा, कोणालाच आपलं अस्तित्व कलंकित झालेलं आवडत? प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाने मला चांगलं समजावं, वाईट. पण बाप स्वतःच्या तोंडाने सांगतो, त्याला सांग माझ्या इतका वाईट दुसरा. स्वतःचं अस्तित्व कलंकित करून पोराचं सामर्थ्य वाढवण्याचं ज्या बापात धैर्य असतं आम्ही त्याला विठ्ठल मानतो, कारण तो अवतार विठ्ठलाचाच असतो. बाप कळल्यानंतरच विठेवरचा मालक कळणार आहे. 4 माणसं नवीन आल्यावर तुम्ही जे 4 माणसात बापाला म्हणता ना, माणसं आल्यावर जास्त बोलत जाऊ नका, तुम्हाला बोलायचं कळत नाही याचा विचार तुम्ही तरी कधी करा. हे तुम्हाला बोलू वाटतंय म्हणजे तुम्हाला बोलायचं कळतंय का? आणि जर बापाला कळत नाही तर तुम्हाला कळतं हे तुम्ही कसं काय सांगता? संस्कार बापाकडनंच आले ना. 4 माणसात आई बापाची लाज वाटावी एवढी कनिष्ठ बुद्धिमत्ता आणि एवढे असंस्कृत होऊ नका. माहित आहे तुमच्या पाठीमागे पुढे माणसं फिरतात, माहित तुम्ही बंगले बांधले, माहिती तुम्ही गाड्या दारात आणल्या, माहिती तुम्हाला माणसात मान आहे. पण हे जे काही आहे ते तुमच्या आई बापांनी कष्टाचे दिवस काढले म्हणून तुमच्या पदरात पडले. आयुष्यभर डोक्यात ठेवा. त्यांनी सांभाळून ठेवलं म्हणून तुम्हाला मिळाले. आणि ही मी सुरुवातीला वाक्य सांगितलंय, माझ्या वडिलांची हे पूर्वजांचं आहे म्हणून हा स्मरण सोहळा, ह्याची जाण असावी म्हणून हा स्मरण सोहळा आहे. म्हणून आजही जुनी माणसं अक्षय तृतीयेला पूर्वजांना आमरस दिल्याशिवाय रस सुद्धा खात नाही. पितृपक्ष असेल तर आधी पितरांना आणि मग स्वतःला जाणीव. आणि हे फक्त सनातन धर्मातच केलं जातं, लक्षात ठेवा. ज्याने दिलंय त्याचे उपकार मानायची ताकद फक्त हिंदूत आहे आणि ते आपण आयुष्यभर जपायचं हे लक्षात ठेवा. नाही, सुंदर धर्मात जन्माला आलो बरं आपण, टू बी प्राऊड हिंदू. सामर्थ्याने सांगायचं सनातनी आहे. दगडाला ही देव करायची ताकद ज्या धर्मात आहे ना त्याला हिंदू म्हणायचं आहे. सामर्थ्याने जगाला सांगायचं आम्ही ती माणसं आहे जे तळाला सुद्धा देव करायचं सामर्थ्य ठेवतो. प्राऊडली कपाळाला गंध लावायला घाबरायचं कधीच नाही. मुलांचं सोडावं, आपण तरी आपल्या मुलींना तरी आम्ही मानतो की फॅशनेबल राहिलं पाहिजे, काही वाद नाही त्याच्यात. राहा ना, फॅशनेबल राहा, हाय क्लास राहा, काहीच वाद नाही आहे त्याच्यात. बिंदास राहा. तुम्हाला प्रेझेंटेशन मेंटेन करावं लागतं. आय नो अबाउट दॅट. सगळं कळतं. आम्ही पण शिक्षण घेतो, कॉलेज करतो. मी लॉच्या लास्ट इयरला आहे. पण काय विषय असतो ना दादा, ज्यावेळेस स्वतःविषयी प्राऊड असतं ना, ज्या दिवशी माहीत असतं की आपण कुठल्या बापाची अवलाद आहे, त्या दिवशी चुकीच्या मार्गावर चुकूनही पाऊल जात नाही. ज्या दिवशी कळतं आपले मायबाप ज्ञानोबा तुकोबा आहेत, ज्या दिवशी कोण आहे हे कळतं ना, त्या दिवशी चुकीचं वागलं जात. पण जोपर्यंत कोण आहे ह्याची जाणीव होत नाही, फायदाच राहत नाही. अस्तित्वाची ओळख जगाच्या मालकाच्या नामचिंतनाशिवाय मिळत नाही. मी नाही, ज्ञानोबा सांगतात, या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. त्या दिवशी कळतं मी आणि तो सर्वा घटी राम देहा देही, सूर्यप्रकाशक भरला घनदाट. सामर्थ्याने ज्याला माय बापातला देव कळला नाही
त्याला कधीच हा परमार्थ समजू नाही शकणार आहे. पण विनंती आहे, ज्या बापाच्या निमित्ताने हा संकीर्तन सोहळा 13व्याच्या निमित्ताने तो उपस्थित केला, असं सर्व भोईर कुटुंबीय सगळ्यांच्या मनस्वी आभार, साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. तुम्ही माझं संकीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, पण तुम्ही वडिलांच्या 13व्याला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे, कारण तुम्ही विचारांची धारा अजूनही जपून ठेवताय. हीच तुमच्या आई वडिलांच्या संस्काराची पर्वणी आहे की हा संकीर्तन सोहळा तुमच्या दारात उभा आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक, हरिभक्तपरायण शिवम दादा अगदी सुंदर पखावात ज्यांनी वाजवला. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्या शिवम मध्ये आहे, माऊलींचा अधिकारच आहे म्हणायचं. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. अशीच वृद्धिंगता तुमची वाढावी. अगदी गोड सुंदर ज्यांनी बासरी वाजवली, दादांचं नाव अक्षय दादा. अगदी नावातच अक्षय आहे, त्याच्यामुळे क्षय व्हायचा काही विषयच नाहीये. त्यामुळे गोड सुंदर महाराज, हे कला यायला प्रारब्ध, पूर्व पुण्याई आणि नवे नवे तपश्चर्याच लागते. म्हणून तुम्हा दोघांचे मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर गायन ज्यांनी केलं, हरिभक्तपरायण प्रमोद दादा असतील. अगदी गोड सुंदर ज्यांचा आवाज आहे, हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज. नावातच हरी म्हटलं काही वाद नाही महाराज, आमचे हरिभाऊ महाराज. त्याचबरोबर हरिभक्तपरायण पुंडलिकदा. बघा सांप्रदायाची ठेवण कशी असते. घर सांप्रदायिक असले की नावं बी देवाची असतात, गोड असतात. नाही तर आजकालची नावं म्हाताऱ्या माणसांना तर घेताच येत नाही, ती बिचारी नाहीतच नावं घेत बसते महाराज. बरं का, ही काय असतं, हे कुठल्या ना कुठल्या प्रकारात ना देवाचं नाव मुखात, कारण देवाचं नाव कसं जरी मुखात आलं पुण्य, मग कमीत कमी लेकराला हात मारली तरी देवाचं नाव, हे तत्व होती साधी छोटी छोटी. म्हणून जुनी नावं अगदी गोड. सगळ्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर सगळे टाळकरी मुली असतील, साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर, विनेकरी आई असतील. उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत या बहिणीचा. उपस्थित सर्व मंडळी, सगळे मायबाप, बहीण भाऊ चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. फक्त विनंती एवढीच आहे, स्वतःच सांगायला कधी लाजू नका, आणि जे स्वतःच आहे ते सोडून पाश्चिमात्य कधी स्वीकारू नका. चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर क्षमस्व. आई वडिलांची सेवा करा, संतांचे आचरण आयुष्यभर ठेवा, आणि माऊलींच्याच कृपेनं, भगवंताच्याच कृपेनं आहोत याची जाण ठेवून आयुष्य जगा. काही चुकलं असेल पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ही सगळी सेवा विठ्ठलाचरणी समर्पित करते. पुन्हा एकदा भोईर कुटुंबियाचे मनस्वी आभार मानते. या दुःखात ना सावरण्याचं बळ पांडुरंग परमात्मा त्यांना देव. सुख समृद्धी ऐश्वर संपूर्ण जीवन देव. अगदी गोड कुटुंब आहे, संप्रदायाची सेवा करणारं आणि अगदीच संप्रदायाची जाण असणारं हे भोईर कुटुंबीय आहे. ह्या कुटुंबाचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा सगळ्यांच्या आभार आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. स्वर्गीय श्री सावळाराम शिवा भोईर यांच्या उत्तरात्री प्रीत्यार्थ आज या ठिकाणी हरिभक्तपरायण आज या ठिकाणी महाराष्ट्रातील एक अतिशय तरुण आणि अतिशय होतकरू कीर्तनकार ज्याला म्हणता येईल, एक महाराष्ट्ररत्न हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांनी या ठिकाणी अतिशय सुसव्य अशी कीर्तनरूपी सेवा केली आणि अतिशय सुंदर अशा साध्या सोप्या भाषेमध्ये आणि उत्कृष्ट अशा गायनामध्ये आपण मंत्रमुग्ध झालो आहोत. माऊलींचं या ठिकाणी मी या भोईर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले आमचे उत्तम असे दोन्ही
गायनाचार्य, सर्व सातकरी मंडळी, महिला वारकरी मंडळी ज्यांचा हरिपाठ झाला ते, आणि आमच्या परिसरातील अतिशय उत्तम असे जे नादब्रह्मा, मृदंगमणी, शिवम महाराज तसेच बासरीवादक या सर्वांचं या भोईर परिवारातर्फे मनपूर्वक आभार. आपण या अतिशय चांगल्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपलं सुद्धा या भोईर परिवाराच्या तर्फे हार्दिक हार्दिक आभार. उद्या सकाळी 10 ते 11 या 11:30 दरम्यान हरिभक्तपर्यंत पंढरीनाथ महाराज यांची प्रवचन रूपी सेवा आहे. तरी आपण श्रवणासाठी यायचं.